मंदिरातून चोरलेलं सुमारे 30 लाखांचं सिंहासन पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केलंय। कसा लागला नेमका पोलिसांना चोरट्यांचा सुगावा आणि कशा पडल्या त्यांना बेड्या, हे पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। अहमदनगरच्या श्रीगोंद्यातील पारगाव सुद्रिक गावात मागील आठवड्यात चोरट्यांनी थेट मंदिरातच चोरी केली आहे। सुद्रिकेश्वर मंदिरातून या चोरट्यांनी सुमारे 30 लाख रुपये किमतीचं चांदीचं सिंहासन पळवलं होतं। पारगाव सुद्रिक येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरातून 12 तारखेला चांदीचं सिंहासन हे चोरीला गेलेलं होतं। साधारण 24 लाख रुपये किमतीच्या चांदीच्या सिंहासनाची चोरी झालेली होती। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला यासंबंधी निर्देश दिलेले होते। त्याप्रमाणे API थोरात आणि त्यांच्यासोबत कर्मचाऱ्यांचं पथक गठीत करण्यात आलेलं होतं। मंदिरातल्या चोरीच्या घटनेमुळे गावकरी हे संतप्त झाले होते। त्यामुळे लवकरात लवकर या चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी गावकरी करत होते। रात्री आमच्या गावचं आराध्य दैवत, कुलदैवत, ग्रामदैवत, सर्व जिल्ह्याचं श्रद्धास्थान असणारं ह्या सुद्रिकेश्वर महाराजाचं रात्री अज्ञात व्यक्तींनी 12:15च्या दरम्यान देवाचं सिंहासन, चांदीचं सिंहासन 40 किलोच्या दरम्यान असणारं सिंहासन चोरीला गेल्यामुळे आमच्या गावाच्या सर्व गावाला दुःख आणि अति तीव्र भावना आहेत। तरी प्रशासनाने या सर्व गोष्टीचा लवकरात लवकर शोध लावावा। आमच्या गावाने आज सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सर्व कामं, दुकानं, व्यवसाय सर्व बंद ठेवून 2000 लोक जवळपास आज या मंदिराच्या परिसरात उभे आहेत आणि सगळ्यांना एक हळहळ लागलेली। तरी सर्व प्रशासनाने लवकरात लवकर याची चौकशी करून आमच्या ह्या गावाच्या सर्व तीव्र भावना आहेत त्या सर्वांना न्याय मिळवून द्यावा। पथकाने घटनास्थळी भेट देऊन CCTV फुटेज, टेक्निकल ॲनालिसिस तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले असता रेकॉर्डवरील भास्कर खेमा पथवे, राहणार नांदूर दुमाला, तालुका अकोले हा आरोपी असल्याचं पथकाला निष्पन्न झालं होतं। श्वानांच्या मदतीनं मंदिर परिसर पिंजून काढण्यात आला। CCTVच्या मदतीनं ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला। रेकॉर्डवरील गुन्हेगाराशी CCTVत कैद झालेल्या चोराचं वर्णन जुळलं आणि महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला। त्यानंतर खबऱ्यांच्या मदतीनं आरोपींचा माग काढला। अतिशय मेहनतीने आणि जिद्दीने 2-3 दिवस त्या गावामध्ये तळ ठोकून आरोपी हा जंगलात निघून गेल्याने त्याला पकडणं अतिशय मुश्किल होतं। परंतु पथकाने अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने त्याचा शोध घेऊन त्याला आपले साथीदार भाऊराव मुरलीधर उघडे आणि राजेंद्र ठकाजी उघडे यांच्यासह ताब्यात घेतलेला आहे। सुद्रिकेश्वर मंदिरातून जे सिंहासन चोरीला गेलेलं होतं ते जसंच्या तसं रिकव्हर करण्यामध्ये, जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे। पोलिसांनी आठवड्याभरातच चोरांना बेड्या ठोकत चोरलेलं सिंहासन जप्त केलंय। त्यामुळे एका मोठ्या गुन्ह्याची उकल करण्यात यश आलंय। आरोपींना लवकरात लवकर अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला होता। पोलिसांनी जलद गतीने चक्र फिरवत गावकऱ्यांचा संताप अनावर होण्याच्या आधीच गुन्ह्याची उकल केली आहे। श्रीगोंद्यातून उमेर सय्यदसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।